तर यस मॅच ऑन होईल. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आज पहिला सामना आहे. क्रिकेट रसिकांचा, अतिथी मान्यवरांचा आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणाऱ्या क्रिकेट शौकीनांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिला सामना पाहतोय. चला मॅच ऑन होईल. 10:30 झालेत. 10:30ला पहिला चेंडू पडला पाहिजे. विशू कोळी मेन अंपायर यांचा इशारा आलाय. 9 फिल्डर्स इनसाइड डी सर्कल, 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफ आहे आणि डीपला आपण पाहतोय डीप मिड विकेट. पहिलं षटक घेऊन आलंय आदेकडून शिवशंभू आदे, कावदेवी शिवशंभू आदे. गोलंदाज आपण पाहतो शुभमला. पहिला चेंडू संधी होती इनसाइड सर्कल, बॅटचं तोंड उघडलं. केडी शुभमला पाहतोय. शुभम शेळकेनं किंचल ट्रॉफीमध्ये दिलेलं योगदान आणि तुम्ही मागे काय केलंय त्यामधून तुम्हाला कामगिरीमध्ये सुधारणा करावी लागते. या खेळपट्टीचा मागचा 3-4 दिवसाचा अभ्यास आपण पाहिला तर कधी फलंदाजांना साथ देते, कधी गोलंदाजांना साथ देते. आणि आता शुभमला आपण पाहतोय. शुभम शेळके स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज जीवित मात्रेला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला निहार. 2 आघाडीची पॉवरफुल जोडी. 26 डिसेंबर 10:30 झालेत. ओके 4 ओव्हर्स आणि 20 मिनिटं मॅन्डेटरी असतील. टीम मीटिंग 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक जेव्हा असेल. टप्पा पडला, बाउन्स पाहायला मिळाला. पंचांची आपण पाहतो देहबोली आम्हाला सांगितली की हा चेंडू खूप बाहेर जाईल. वाईटचा कॉल. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावर फर्स्ट ओव्हर. शुभम शेळकेला पाहतो आणि बॅटिंग करेल यावेळेला निहार म्हात्रे. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड हा संघ बॅटिंग करतो. लाईन पाहिली अक्रॉस द लाईन इनसाइड सर्कल. हालचालीला वेग होता मात्र चेंडू लॉंग स्टॉप करे पाठलाग झालाय आणि थोडा नशीब बलवत तर मी म्हणेन. 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून आपण आता फंटास्टिक 4 जिथे राईट अप ओव्हर द विकेटनं फुटवर्क वापरलं. ऑन साईडला खेळायचं होतं मात्र टोकाला चेंडू लागला. बॅक स्लिपला साथ मिळाली नाही आणि चेंडू गेलाय. पाठलाग सुद्धा झाला होता मात्र मिळाल्या या 4 धावा. जीवित म्हात्रे एक चेंडूचा सामना केलाय. निहार म्हात्रे खेळतोय. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघासाठी ही सुरुवात पाहतोय. 6 धावा. शुभम शेळके केडीला पाहतोय. भागीदारीचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू झाले. 6 धावा. पुढचा चेंडू बॅकफुटला गेले. फटका बनवण्याचा प्रयत्न. मिड ऑफ कडचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला. शॉर्ट कव्हरला तो चेंडू अडवलाय आणि डीपला आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ आहे. डीप लॉंग ऑफला एक व्यूहरचना आहे. सुशांतला आपण तिथे पाहतोय. डीप मिड विकेट सुद्धा आहे. बाळूला पाहतोय आपण. एष्टी रक्षक आहेत. विशाल मेंढी असतील या संघामध्ये आणि एक चांगला खेळ जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला तुषार स्पोर्ट्स मुलेखंड संघ. जीवित म्हात्रे लाईन पाहिली. खोदून खेळण्याचा प्रयत्न. डीपकडे जरूर क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. स्क्वेअर लेगला तिथे प्रयत्न झाले आणि जीवितनं बघा 2 धावा पळून काढल्या. आतापर्यंत निहार योगदान देतो. 2 मध्ये 5. जीवित त्याला साथ देतो. 2 चेंडूमध्ये 3 आणि टोटल रन्स पाहिल्या तर एकूण धावा धावफलकावर 9 धावा आहेत. शुभम शेळके आतापर्यंत 4 चेंडू झालेत. 9 आलेत. 1 चौकार. एकही अमांतर नाही. गुड बॉलिंग. पॉवर प्लेमध्ये थोडा दबाव असतो, दडपण असतो. पॉवर प्लेमध्ये धावा बनवाव्या लागतात आणि हा हातखंड असतो तो बॅटिंग करणाऱ्या संघाचा. मुलेखंड स्ट्रायकर एंडला जीवित एक डेंजरस बॅट्समन आहे. जीवितच्या नावावर अनेक पराक्रम आहेत. बघा इथे खराब चूक झाली आणि यात येते फायदा. या छोट्या छोट्या चुका खूप महत्त्वाचा. अंपायर सिग्नल आला. 22 आपण पाहतोय धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहिल्या तर एकूण धावा धावफलकावर 9 धावा आहेत. 10 धावा आहेत. टोटल रन्स पाहतोय 10 धावा. करंट रन रेट पाहिला 12च आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल, एक चौकार आला, सिंगल आली, त्यानंतर 2 धावा आल्या. एक लेग बाईस सुद्धा आपण पाहिली. जीवित खेळतोय 3 मध्ये 3 आणि त्याला साथ देतोय निहार म्हात्रे. 2 मध्ये 5 धावा धावफलकावर 10 रन्स. बॅकफुटला गेले. फटका बनवला. डीप स्क्वेअर लेगला. शॉर्ट स्क्वेअर लेग कडून क्षेत्ररक्षक धावतोय मात्र इकडे मिड विकेटचा क्षेत्ररक्षकानं खूप चांगला प्रयत्न केला. बॅकअप दिला आणि डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू अडवलाय. तर आजचं आकर्षण पाहतो आमची टेंगे गँग इथे उपस्थित आहे.
त्यांचं वेलकम करूया. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तेजस्वी म्हात्रे किंजल ट्रॉफीचे आयोजक. एक षटकाचा खेळ संपला आणि धावा 12 आहेत. तर ओव्हर नंबर 2 मानव शेळके बॅटच्या मधोमध लॉफ करतोय पॉवरफुल हिट. यासाठी ओळखला जातो जीवित म्हात्रे आणि त्यांनी त्याचा तडाखा दाखवला. बघा हा चेंडू होता मानवचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं समोर आला, फटका बनवला आणि हा स्ट्रोक खेळलाय. जरूर मिळतील या चेंडूवर. टोटल रन संघ पुढे सरकला आणि धावा 18. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड विरुद्ध गावदेवी शिवशंभो आदई अशी फाईट आपण जरूर पाहतोय. धावफलकावर टोटल रन्स पाहिल्या तर 18 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं पाहिलं केडी शुभमनं गोलंदाजी केली. त्यानंतर आपण विचार केला गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 2 मानव गोलंदाजी करतोय. अपेक्षा जरूर असतील कारण जेव्हा तुमच्या वाट्याला प्रथम फलंदाजी येते तेव्हा चांगला खेळ होणं संघासाठी महत्त्वाचं असतं आणि ते योगदान देणं सुद्धा महत्त्वाचं आहे. एकूण धावा दाफलकर 18. मानव शेळके. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. काल सुट्टीचा दिवस होता. बरेच प्रेक्षक वर्ग आपण पाहतो या स्पर्धेला जोडले होते आणि आता भागीदारीचा विचार करूया. 7 मध्ये 18ची भागीदारी. टोटल रन्स पाहतोय एकूण 18 सेकंड ओव्हर. मानव शेळके ला आपण जरूर पाहिलं पहिल्या चेंडूवर आक्रमणाला सुरुवात केली. या 7 चेंडू वाईटचा कॉल. जीवित मात्र पोहोचलाय 4 मध्ये. वैयक्तिक त्याचं योगदान पाहिलं तर 9 आणि निहार मात्र खेळतोय 7 वर. ओव्हर नंबर 2 लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लाईन पाहिली, फटका खेळला डीप कडे. जरूर पंच इशारा करतील. यस यूज 6 षटकार. जीवित आता आक्रमक झालाय. बघा हा फटका 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून जसा अगोदरच्या चेंडूवर षटकार खेळला, या चेंडूला उंची थोडी जास्त होती आणि अगदी सहज ठोकलाय सीमारेषीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे आपण पाहिलं. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड हळूहळू वाटचाल करेल. मुलेकड संघाला माहिती असेल तर जीवित जास्त वेळ थांबला तर संघासाठी चांगले योगदान तो देऊ शकतो. मात्र या आधी संघाला विसरून चालणार नाही, कारण जेव्हा
आम्ही यांची फाईट पाहिली. किंजल ट्रॉफीमध्ये या संघाला पाहिलं. 4 षटकामध्ये 72चं लक्ष होतं आणि त्या धावा या संघानं बनवल्या होत्या. ते या संघाला पाहिलं होतं. मानव इथे महागडा झाला. मानवच्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार, व्हाईट बॉल षटकाराला संघ पोहोचला 25. जीवित मात्र 5 मध्ये 15 वर खेळतोय. $25 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर. अरे हा पण घेऊन जा ना. पंच मॅच खूप स्लो चालू आहे. मॅनेजमेंटनी सांगितलं. यस यस, पण तिकडे हालचालींवर लक्ष द्या. बाकी इकडे लक्ष आहे, मात्र खेळाडूंना थोडा हालचालींवर लक्ष द्या. मानव शेळके 25 धावा. खोदून काढला हा चेंडू. डीप लॉंग ऑफ कडे कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय आणि 2 धावेसाठी प्रयत्न जरूर झाला. 2 धावेनं थोडा आनंद देणारा क्षण पाहतोय, कारण जीवितचे बॅट बोलते आणि बॅटचा तडाखा त्याने अनेक स्पर्धेमध्ये दाखवलाय. मुलेखंड म्हटला तर 1 मॅन आर्मी. मुलेखंड गावचं हे सोनं आपण पाहतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये. मानव शेळके ऑन साईडला लॉफ करतोय. अगदी फुटवर्क उत्तम होता आणि हा चांगला फटका. संघ पुढे सरकलाय. मुसंडी मारतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावफलकावर धावा नमूद होतील. आता गुणतालिका सांगते धावसंख्या मजबूत आहे. बघा फुटवर्क वापरलं. अगदी गुडघा टेकवला. स्ट्रोक कन्वर्ट केला आणि टॅलेंटिंग शॉट. 7 मध्ये 23 वर पोहोचला जीवित आणि संघ पोहोचला 33. आनंदाचं वातावरण. मानव शेळके मात्र थोडा महागडा ठरला. आधी संघावर दबाव वाढला. एंड बदलला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत होता, आता राऊंड विकेटनं करेल. जीवित मात्र खेळतो. 7 मध्ये 23. निहार त्याला 7 देतो. 3 मध्ये 7 आणि दोन्ही सलामीवीर. एका विकेटची गरज आहे. स्लोअर वन चेंडू डीप कडे खेळतोय. ही विकेट हवी होती. जो मानवनं प्रयत्न केला बघा. बाळूनं झेल अप्रतिम टिपला. या विकेटसाठी जरूर काही सर्व चालू होतं मैदानावर आणि मुलेखंडचा जो सुरळीत चाललेला खेळ, जीवितनं केलेलं आक्रमण आणि तो शिकार बनला. यस, नवीन फलंदाज रेडीला. तर 33 धावा झाले. 33. जीवित मात्र 8 मध्ये 23 खेळला. जीवितचं योगदान पाहिलं 3 षटकार होते. मानव शेळकेने 21 दिल्या. 5 चेंडूमध्ये तो ठरला महागडा. गावदेवी शिवशंभू आदेनं टॉस जिंकला. फिल्डिंग करतो. लॉफ करतोय. कव्हरकडे प्रयत्न झाले नाही. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होईल. स्टार्ट घेतली नव्हती. आवाज तर आला होता पाठीराख्यांकडून, मात्र हे षटक आधी संघाला महागडं ठरले, कारण या षटकामध्ये एकूण धावा आल्या 23. 35 धावा झाल्या 2 षटकानंतर. धावसंख्येची आघाडी चांगली आहे. करंट रन रेट पाहिला तर मानव शेळकेला पाहिलं 23 दिल्या. 1 विकेट मिळाली. जीवित महत्त्वाचा फलंदाज बाद केला, मात्र जी सुरुवात हवी होती ना ती नक्कीच पाहायला मिळाली. तर 3 षटकानंतर असेल ड्रिंक्स ब्रेक. आपण याची नोंद घ्या.
मानव शेळकेनंतर आता ओव्हर नंबर 3 ही दिली चपरांग डीप कडे फिल्डर रेडियम सिंगल मिळेल धावेसाठी प्रयत्न जरूर होईल इथे धोका होता थ्रो परफेक्ट आला नाही ओव्हर नंबर 3 इथून कमबॅक होणं या षटकामध्ये खूप महत्वाचं आहे 10:45 झालेत पुढच्या दोन्ही संघांना आम्ही कॉल करतोय पुढचे 2 संघ मी विनंती करेन आपल्याला रिपोर्टिंग करायचे नेक्स्ट मॅच असेल विशाल पाटील फुल टॉस चेंडू लॉफ करतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि हा चाललाय दणदणीत चौकार करंट रन रेट 17 ची सरासरी होती आता वाढलाय तो 17.57 बघा फलंदाज येणारा प्रत्येक फलंदाज विशाल मेंडिसला पाहतोय 2 धावा चौकार आला मात्र ज्या फलंदाजानं आक्रमण केलं होतं तो बाद झाला जीवित एज लागली बाळू थोडासा हालचाल जरूर केली चेंडू पकडू शकला नाही एक्स्ट्राचा विचार केला तर 2 व्हाईट बॉल आले एक्स्ट्रामध्ये आपण पाहिले असतील ना एक 22 सुद्धा पाहिले 41 झालेत 41 रन्स ऑन बोर्ड ऑफ स्टंपवर ठेवला स्टेट हिट करण्याचा प्रयत्न थोडासा अडथळा जरूर आला मात्र सिंगल मिळेल थर्ड ओव्हर 4 षटकामध्ये 75 धावा याच आधी संघाने चेस केल्या होत्या आज सकाळी धावा बनताना आपण चित्र पाहिलं 24 लाईव्ह इव्हेंटची टीम या स्पर्धेला कव्हर करते आणि बघा एका बाजूला 40 गाव प्रीमियर लीग जी स्पर्धा सुरू आहे त्याची अपडेट्स आम्हाला देत असताना 24 लाईव्ह इव्हेंट बोरले तिथे संघ खेळतोय आणि चांबोला ते स्क्रीनवर पाहतात चांबो आणि संदेश पाटील चला मॅच कडे वळतो आपण विशाल पाटीलचं हे षटक कमबॅक करून देत असताना निहार म्हात्रे 42 धावा झालेत रोहन म्हात्रेला आपण जरूर पाहतोय लाईन पाहिली जरूर अपील मध्ये उत्साह 3 षटकाचा खेळ संपला ड्रिंक्स ब्रेक एकूण धावा दाफलकावर टोटल स्कोर स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक पंचांचा इशारा आला ड्रिंक्स ब्रेक नाही आहे का नाही रिक्वायरमेंट चला मॅच ऑन होईल कारण सकाळी थोडा वातावरण थंड असतं आणि म्हणून विशू कोळे यांनी सांगितलं का पाण्याची कोणती मागणी नाही मात्र इमर्जन्सी पाणी हवं असेल तर ते पुरवलं जाईल तर पुढचा सामना दोन्ही संघांना विनंती करेन किरवले आणि कुंडेवाल टॉस साठी संपर्क साधा किरवले आणि कुंडेवाल चला अर्जंट आहे आले असतील तर अर्जंट आहे थांबणार नाही पाणी घेऊन जा किरवले आणि कुंडेवाल एकूण धावा 42 42 धावा दाफलकावर 42
पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, सिंगल आली, मात्र त्यानंतर रोहन म्हात्रेनं बॅटचं तोंड उघडलं आणि हा केला पलटवार. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावा धाफलकावर 49. $49 49 झालेत. रोहन म्हात्रेला पाहतोय 4 चेंडू मध्ये खोलात टाकलेला चेंडू ऑन साइडला दूरवरून प्रयत्न होईल. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर रेडी. $51 झाल्यात. 51. 5 मध्ये फाईन लेग कडे खेळलाय. लॉंग लेग फाईन लेगच्या मधून चेंडू चाललाय 4 धावेसाठी. आकाश शेळकेला पाहतोय. टोटल स्कोर बघा. लाईन पाहिली, ऑन साइडला एज लागली दूरवर, तिथे प्रयत्न चांगला आणि मिळतील 4 धावा. ओव्हर नंबर 4. 55 धावा, 2 गडी बाद. रोहन म्हात्रे 6 मध्ये 14 खेळतो. अक्षय दापोलकर आलाय. 1 चेंडूचा सामना त्याने केला. 55 रन्स, 2 गडी बाद. कार्पेटच्या माध्यमातून डीप मिड विकेटला फिल्डर रेडी. मिसफिल्ड झाली. 2 धावेसाठी झाला प्रयत्न आणि या 2 धावेनं संघ पुढे सरकेल. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 57 धावा दाफलकावर. 57. 7 मध्ये 16 वर खेळतो रोहन म्हात्रे. चार षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या दाफलकावर 57. शेवटचं षटक विशाल पाटील मेंडिसला पाहतोय. 57 पाहिलं तर विशाल पाटीलला 7 दिल्या होत्या आणि तो आता पुन्हा आलाय. समोर उभा अक्षय दापोलकर. पहिला चेंडू वेगवान, डॉट बॉल, कमबॅक चांगलं. 1 षटक मध्ये आपण पाहिलं 23 आल्या जेव्हा मानवच्या शेळकेच्या षटकामध्ये जीवितनं हल्ला बोल केला होता आणि त्यानंतर आपण जरूर पाहिलं ऑन साइडला लॉफ करतोय जरूर. व्हेरी क्लोज बघा फिल्डर उभा आहे तिथे. क्षेत्ररक्षक अजूनही उभा आहे आणि आपण पाहतो तिथे पंच पोहोचलेत. काही डाऊट्स असतील तर क्लिअर केलं जाईल. 24 ला इव्हेंट्स. यस, पंचांचा इशारा आलाय. बॅट्समन होईल आउट.
तर किरवलीचे संघनायक, चला किरवलीचे संघ आले असतील तर विनंती करेन, वेळ आपण घेऊ नका. किरवलीच्या संघनायकांना आम्ही कॉल करतोय. 2 चेंडू झाले, धावा धावफलकावर 57. रोहन मात्रे 7 मध्ये 16 खेळतोय. विशाल पाटीलला पाहतोय. बाळा पाटील आले नवीन फलंदाज. 4 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. ओ लाईन पाहिली, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 57 विशाल मेंडिस. कमबॅक त्याचं चांगलं आहे आणि विशालची गोलंदाजी त्याची ताकद आहे. बऱ्याच वेळा गावदेवी शिवशंभो आदईचा डाव विशाल मेंडिसनं सांभाळलाय. 57 धावा धावफलकावर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धामध्ये आपण जरूर खेळतोय. बॅटिंग करत असताना तुषार स्पोर्ट्स मुलेखंड. धावा 57. कमालीची त्याचे मेडन ओव्हर त्याच्या कारकिर्दीमध्ये पाहिले. 6 मध्ये 6 असताना डिफेंड करत असताना अनेक मॅच विनर खेळाडू म्हणून त्यांनी भूमिका आदई संघासाठी दाखवल्या. तो विशाल पाटील मेंडिस. स्लॅश करण्याचा प्रयत्न, कव्हरकडे चेंडू, क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. 2 धावेसाठी प्रयत्न झाले, क्षेत्ररक्षक मात्र पकडलाय चेंडू. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि बघा विशू कोळी यांचा इशारा येतो. अशा पद्धतीनं जर तुम्हाला धाव सोडणं कठीण असतं आणि इथे आपण पाहतोय आतापर्यंत 59 59 झालं. 3 गडी बाद. 5 चेंडूचा खेळ संपलाय. हो समोर ठेवला, पुन्हा लाईन चांगली. विशाल मेंडिसची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. स्लॉग ओव्हरमध्ये दडपण न घेता कशी गोलंदाजी हँडल करायची आणि ती परिस्थिती त्यांनी हँडल केली. संघासाठी चांगलं योगदान दिलं आणि आपण पाहतो आता टार्गेट एकूण धावा धावफलकावर 59 विनिंग टार्गेटचा विचार केला तर 60 धावांचं लक्ष विजयासाठी. चला नेक्स्ट मॅच टॉस. एक संघाने अजूनही रिपोर्टिंग केली नाही. कुंडेवाल मे बी आलाय, मात्र मी किरवलीला विनंती करेन. फायनल कॉल आहे आणि जर वेळेमध्ये आले नाही तर ओव्हर कमी होतील. विशू कोळी यांना पाहतो. आज ऑफिशियल अंपायर सत्यवान काकडे, वाघमारे सर असतील. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. रोहन मात्रे 7 मध्ये 16, निहार मात्रे खेळला 8 मध्ये 14, जीवित खेळला 8 मध्ये 23, आकाश दापोलकरला पाहिलं 3 चेंडूमध्ये 1, बाळा पाटीलला पाहिलं 4 चेंडू त्यांनी सामना केला. मात्र बॉलिंग डिटेल्स पाहिले तर शुभम केडीनं 1 मध्ये 11 दिला. मानव शेळके महागडा ठरला. मानवच्या षटकामध्ये 23 आल्या. मात्र विशाल मेंडिसनं काय गोलंदाजी केली बघा. 2 षटकं 7 डॉट आणि 9 धावा ॲव्हरेज आणि 1 विकेटसुद्धा मिळाले. इकॉनॉमी रेट त्याचा पाहिला तर विशाल मेंडिस पॉवरफुल बॉलिंगमध्ये फक्त 4.5ची सरासरी आहे. मात्र आकाशनं 15 दिला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, आम्ही थांबणार नाहीत. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, लगेच होणार आहे. कुंडेवाल आणि किरवली फायनल कॉल आणि इथून पुढे डिक्लेअर घोषणा आम्ही करणार नाही. धन्यवाद.
तर नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. चला मी विनंती करेन किरवली संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करेन कुंडेवाल. चला मॅच सुरू होणार आहे. मात्र नेक्स्ट मॅचचं टॉस पेंडिंग आहे. रचित पाटील आमचे मुख्य आयोजक, तेजस्वी मात्रे यांना पाहतो आयोजकाच्या भूमिकेमध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायक अजूनही आले नाही. 60 धावा करायचे. बॅटिंग करेनला स्ट्राईक करेनला विकी. पहिला चेंडू सावध पवित्रा धाव घेण्याची तयारी आपण पाहतोय. शुभम शेळकेला विकीला 2 आघाडीचे फलंदाज आहेत आणि या मैदानाचा त्यांना अभ्यास आहे. आणि आता 5 षटकं 60 धावा याचा पाठलाग करायचे. समोर संघ खेळतोय गावदेवी शिवशंभो आदईना या धावा चेस कराव्या लागतील. आणि पूर्वार्धाचा विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 12 होत्या 23 आल्या. मेंडीची 2 षटकं पॉवरफुल पडली, 9 त्याने दिल्या आणि त्यानंतर जो कमबॅक केला ना आदईनं कौतुक करावं लागेल. आणि हेच काम आता मुलेखंडला जर सातत्य या मैदानामध्ये ठेवायचं असेल तर मोठे फटके रोखणं सुद्धा महत्त्वाचे असतील. लाईन चांगली अनिकेतचा बघा दिशा टप्पा किती वेग आहे. आणि आता त्या गोलंदाजीमुळं 2 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिलं तर अनिकेत मात्रेची गोलंदाजी. सुशांतनं 1 चेंडूचा सामना केलाय. गावदेवी शिवशंभो आदेईसाठी आघाडीची नेहमी सलामी देणारी ही जोडी ज्यामध्ये विकी मात्रे असतो, सुशांत असतो. 2 चेंडू संपलेत, 1 धाव फलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेटनं हा चेंडू लॉफ करतोय. आपला नैसर्गिक फटका दाखवलाय स्क्वेअर लेग. कॅमेरामॅन आमचे तिथे होते 24 लाईव्हचे आणि त्यांच्या जवळ हा चेंडू गेलाय. श्रेयसला आपण तिथे पाहतो आणि या षटकार श्रेयस काठावलेला तिथे पाहतो. अगदी सकाळी 8:30 वाजता आले, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन प्रचंड मेहनत असते. श्रेयस पाटीलला पाहतो, एक चांगले फोटोग्राफर सुद्धा आहेत. विकी मात्रे 1 चेंडूचा सामना केला आणि सुशांतनं बॅटचं तोंड उघडलं. कंपॅरिझन केली पहिल्या षटकाची तर शुभमच्या गोलंदाजीवर 12 आल्या होत्या. आणखीन एक लॉफ स्ट्रेट हिट करतोय. क्षेत्ररक्षकाला अडवणं कठीण होतं आणि तिथे फिल्डर होते. जीवितनं हा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. बघा लाईन चांगली होती. अनिकेतचा हा चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. स्ट्रेट होता आणि तितक्या ताकदीनं हा फटका खेळलाय. शुभम शेळकेला पाहतोय. रचित पाटील आम्हाला माहिती देत असताना दोन्ही संघनायक आले नाहीत टॉससाठी, अन्यथा नाही आले तर सामना 4 षटकांचा असेल. गती कमी केली मात्र सावध फटका धाव घेण्याची तयारी जरूर पाहूया. 1 धाव पूर्ण होईल. दुसरी धावेसाठी विकी प्रयत्न करतोय. इनसाइड सर्कल सिंगल मिळेल. 12 धावा होते जेव्हा मुलेखंड संघाचा बॅटिंग ऑर्डरमध्ये होता. जीवित बॅटिंग ऑर्डरमध्ये होता. निहार आणि 12 धावा जमवल्या आणि तोच प्रवास आहे. 5 चेंडूमध्ये 12 आल्या. अनिकेत मात्रेचं हे षटक पाहतो अंतर थोडं मोठं आहे मात्र एखाद्या षटकामध्ये जसं मानवच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 23 ते एका षटकामध्ये तुम्हाला सडेतोड उत्तर द्यावं लागेल बॅटिंग करत असताना. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने. विकी मात्रे गॅपमध्ये खेळतोय. टेक्निक वापरली, कौशल्य सादर केलं. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक पाठला करतोय कठीण आणि सीमारेषेच्या बाहेर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावर 16. विशी कोळी होते मेन अंपायर आणि आता स्ट्राईक त्यांची चेंज झाली. चला इशारा आलाय 4 षटकं 20 मिनिटं हा इशारा होता त्यांचा. त्यांची एक अनोखी स्टाईल आम्ही पाहतोय. विशू कोळी होतं. तर आज सकाळी जर ती ॲक्शन झाली तर खूप बरं वाटेल. सर्व तुमचा चाहता वर्ग ती अपेक्षा करते. 16 धावा या संघानं. टार्गेट 60 धावा आहेत. कंपल्सरी चेस. नेक्स्ट मॅच किरवली आणि कुंडेवाल. अजूनही दोन्ही संघनायक आले नाही. दोन्ही संघनायक आले नाही. बघा आम्ही आपल्याला सूचना देतो. ओव्हर नंबर 2
16 धावा धावफलकावर 2 गडी बाद. बाळू शेळके आला. विकी मात्र एखादी चांगली भागीदारी झाली तर सामना जिंकेल. 21 बॉल 44. गॅप मध्ये खेळला फटका चांगला आणि बाळू यासाठी ओळखला जातो. आणि हा बघा बुद्धिमान क्रिकेट. अशा पद्धतीने फटके खेळले तर सामना जवळ खेचेल आणि हे करावं लागेल. विकी त्याला साथ देतो. आपल्याला चांगली भागीदारी बनवायचे. खराब चेंडूची प्रतीक्षा करायचे. 2 षटकानंतर 35 होत्या जेव्हा मुलेकंड संघाने बॅटिंग केली इथे थोडा बॅकफुटला. मात्र आता पाहिलं आपण जीवितचं हे षटक. जीवित मात्र 3 चेंडू चांगले हाताळले. 2 विकेट मिळाले. मात्र बालू जेव्हा आला तो सेट झाला. त्याने पहिल्या चेंडूवर सुरुवात केली. 20 धावा आहेत. 20 मध्ये 40. पुन्हा एकदा आक्रमण डीप कव्हर कडे. 1 धाव पूर्ण. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. गुड बॅटिंग. गुड बॅटिंग. प्रत्येक वेळी मोठा फटका खेळायचा असं नाहीये. मात्र एखादा चांगला खेळाडू मैदानावर खेळत असतो. जेवढं तो फटक्याला महत्त्व देतो तेव्हा सिंगल डबलला सुद्धा महत्त्व देतो. आणि बाळूला ओळखलं. मैदानावर सेट होणं महत्त्वाचं. 19 बॉलमध्ये करायचे 38 रन्स आणि हे आव्हान त्याच्या डोक्यामध्ये. बॅकफुटला गेले. फटका बनवला डीप कडे. ओ गुड कॅच. रिअली नाईस. जरा घाई केली विशाल मेंडिसनं आणि आता डाव थोडासा गडगडलाय. 2 षटकं संपली. चला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये फिनिश करायचे. 24 ला इव्हेंट. एकूण धावा दाखलकर 22. 2 षटकानंतर 35 होत्या. कुंडेवाल संघ प्रेझेंट आहेत. तर 10 मिनिटं बाकी आहेत. 2 षटकं बघा. पंचांचा इशारा. कांचन पालकर काय 9 मिनिटं बाकी आहेत बघा. हा 9 मिनिटं. तर AK-47 समाधान वास्कर यांना आम्ही पाहतो. यांचं आगमन. विशू भाऊजी म्हणजे अर्धे आयोजक असं समाधान यांनी आम्हाला सांगितलं. प्रचंड मेहनत असते आणि सगळीकडे त्यांचं लक्ष असतं. एकूण धावा 22. 3 विकेट. विकी मात्र आता नवीन फलंदाज सरकला. संघाचा प्रमुख आहे. ब्रिलियंट प्लेयर. स्मार्ट बॅट्समन आहे. मैदानावर सरकलाय तो शुभम. शुभमचं थांबणं 5व्या क्रमांकावर तो गेलाय. धावा दाफलकावरती 22. 18 चेंडू आणि 38 धावेची गरज. चांगल्या भागीदारीची हटके खेळाची गरज आहे. मात्र गोलंदाजी करताना जो प्रवास सुरू आहे तुषार स्पोर्ट्स मुलेकड संघाकडून त्याच पद्धतीची गोलंदाजी सुरू ठेवली तर सामना आपण पाहतोय जरूर कठीण होईल. ओव्हर नंबर 3. अक्षय मात्र पहिला चेंडू लॉफ करतोय. फाईन लेग कडे. वेगाने क्षेत्ररक्षक. गुड स्ट्रोक. बिग स्ट्रोक. पॉवरफुल हिटिंग. काय फटका खेळलाय बघा. अगदी बॉडीला बॅलन्स केलं. फुटवर चांगलं होतं. फ्रंट फुटला आला. स्ट्रोक बनवला. रूम बनवली आणि हा विकीचा अफलातून फटका. विकी एक घातक फलंदाज आहे. मैदानावर असा शांत असतो. मात्र बऱ्याच वेळा गोलंदाजांना फोडण्याचं काम त्यांनी केलं. आधीसाठी सलामीवीराकडून खूप मोठी अपेक्षा असते आणि अपेक्षा विकी पूर्ण करणार का. 3 मध्ये 11 खेळला. 28 वर पोहोचलाय. 17 चेंडूमध्ये पाहिजे 32. तर दीपक पाटील सर यांचे इथे आगमन झाले. DP पॅनलचे ओनर्स. 24 लाईव्ह इव्हेंट्स. तर नक्कीच आम्ही पाहतोय अक्षय म्हात्रे. ओ गॅप मध्ये खेळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला. ओ गुड कॅच. हा झेल महत्वाचा होता. विकी आपल्या मार्गात टॉस होणारे. इनिंग ब्रेक मध्ये आले नाही. याची पेनल्टी तुम्हाला का असेल ओपिनियन होणार नाही. ऑफलाईन टॉस तिथे होईल. आणि चला टॉस करूया आपण. 16 चेंडू आणि 32 धावेची अजूनही गरज आहे. 28 धावा 4 गडी बाद. शुभम शेळकेला पाहतो. टॉस तिथे होते. कुंडेवाल आणि किरवली. यस टॉस होईल. डिसिजन लगेच द्या. टॉस जिंकलाय. कुंडेवालनं टॉस जिंकलाय आणि त्यांचा डिसिजन पेंडिंग.
मॅचकडे वळतो शुभमवर जबाबदारी. बाळू थांबला नाही मैदानावर जास्त वेळ. सुशांत, विशाल मेंडिस बाद झाला. विकीकडून अपेक्षा होती तो बाद झाला. मोठे फटके जरूर खेळले मात्र सेट होता आलं नाही. अक्षय शेळके सरकलाय. अक्षयला जरूर पाहूया. येणारे 16 बॉल आणि 32, 16 चेंडू आणि 32 धावेची गरज. लॉफ करतोय, फटका फसलाय. तिकडे क्षेत्ररक्षक उभा आणि जरूर जीवित झेल सोडणार नाही आणि आता दबाव निर्माण होईल. शुभम केडीवर पुन्हा एकदा जबाबदारी. मॅच विनर खेळाडू, त्याला खेळावं लागेल, लढावं लागेल आणि पुन्हा जबाबदारी. एकही बॅट्समन थांबण्यास तयार नाही आणि याचं उत्तर शोधलं, याचा फायदा मिळाला. तो गोलंदाजी करताना मुलेकड संघाला सामना त्यांना सोपा होत चाललाय. 60 करायचे कंपल्सरी चेस. आदिनाथ सरकलाय. केडी शुभमला स्ट्राईक जशी दिली जाईल तशी एक बाजू थांबवून ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे. 15 मध्ये पाहिजेत 32. 15 चेंडू 32 धावेची गरज. ओव्हर नंबर 3 अक्षय म्हात्रे 28 धावा, 5 विकेट. शुभम शेळकेला पाहतोय. केडीला अजूनही स्ट्राईक मिळाली नाही. सामना बनेल. मैदानावर विध्वंस फलंदाजी करावी लागेल. मात्र जी गोलंदाजी सुरू ठेवल्या मुलेकंड संघानं 5 धक्के दिलेत. निम्मा संघ त्यांनी गारद केला 28 वर. 60चं टार्गेट. 15 मध्ये 32. 15 बॉल 32. पुढचा चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा केली चूक. येणारा प्रत्येक फलंदाज हेच करतोय आणि हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या उद्या. अक्षयची ही गुड बॉलिंग. येणारा प्रत्येक फलंदाज. केडीला प्रश्नचिन्ह पडला, का थांबत नाही आणि आपण पाहिलं मैदानावर थांबणं का महत्वाचं. पुनरावृत्ती इथे होणार का. मात्र एका बाजूला संघ ढासळतोय, एका पाठोपाठ एक विकेट चालले. 28 वर 6 गडी गेलेत. शुभम केडी आल्या. अक्षय म्हात्रेला गोलंदाजी पाहतोय. तुषार स्पोर्ट्स मुलेकंड संघाकडून गोलंदाजींचं पारड जड आहे. आता बॉटम एंडचे फलंदाज बाला पाटील. गडी बाद झाले 6. 28 धावा. एकही फलंदाज जास्त वेळ मैदानावर उभा राहिला नाही. येणाऱ्या प्रत्येक फलंदाज अशाच लोबामध्ये आऊट झाला जो मोठे फटके खेळण्याचा मोह त्यांचा होता. 14 मध्ये 32. ड्राईव्ह करतो ऑन साइडला. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक पोहोचेल. जीवित सुद्धा आले होते बॅकअप करण्यासाठी. स्ट्राईक दिली जाईल आता शुभम शेळकेला. 13-31. दडपण दबाव आहे. 13-31. शांत डोक्याने खेळावं लागेल. हुशारीनं खेळ दाखवावं लागेल आणि ते काम आता करावं लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय म्हात्रे. आतापर्यंत गोलंदाजी पाहिली तर 3 विकेट 7 धावा. गुड बॉलिंग. आपल्या गोलंदाजीचा त्यांनी दर्जा दाखवलाय. अगदी सेट फलंदाजांना बाद केलं. अक्षय म्हात्रे 13 चेंडूमध्ये 31 धावा अजूनही करायचे. स्लोवर 1 चेंडू बीट करतो आणि आता उरलेले शिल्लक राहिले 2 षटकं. 12 चेंडू आणि 31 धावेची गरज. 12 चेंडू 31. एकूण धावा 29. ज्या विशाल मेंडिसनं 2 षटकामध्ये केवळ 9 धावा दिल्यात. त्यांनी जी सुंदर गोलंदाजी केली मात्र आता फलंदाज बारा चेंडू आणि 31 धावा. ओव्हर नंबर 4 पुन्हा एकदा जीवित म्हात्रे ज्याने 6 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या. तो जीवित आलाय षटक क्रमांक 4. पहिला चेंडू लॉफ करतोय. पॉवरफुल हिटिंग. बाळा सुद्धा एक यंगस्टार आहे. आज सुद्धा एक पॉवरफुल फलंदाज आहे. कौतुक करताना षटकार जरूर आला. लॉंग ऑनच्या वरून जीवितवर चढवला हल्ला. बघा आल्या आल्या बाळानं जीवितवर आक्रमण केलं. विश्वास होता त्याला आणि तो तेवढ्या ताकदीनिशी हा फटका खेळला.
6 धावेने संघ पुढे सरकेल. 60चं टार्गेट आहे. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं समीकरण येईल आता थोडे नवे समीकरण. सामना कोण जिंकेल. 11 मध्ये 25. नॉन स्ट्रायकिंगला जो उभा आहे ना शुभम त्याला माहिती आहे आपलं थांबणं महत्वाचं आहे. आणखी आणि हा झेल सोडलाय. कदाचित थोडा आणखीन स्ट्रेट केला असता तर चांगला फटका. टॉस त्याने विनंती करतोय फिल्डिंग असेल तर सीमा रेषे जवळ आपल्याला रेडी राहायचे आणि किरवलीला विनंती असेल आपण पॅव्हिलियन जवळ येऊन थांबा. 9 चेंडू 24. या चेंडूवर या 2-3 राहिलेल्या चेंडूवर आक्रमण होणं महत्वाचं आहे. 9 चेंडू 24. ऑन साइडला ड्राइव्ह करतोय सिंगल मिळाली. केडी प्रयत्न करणार का 2 धावेसाठी. बाळा रनिंग इथे धोका होईल. व्हेरी क्लोज आणि यस रन आउट. आता 8 मध्ये 23. आठ मध्ये 23 करायचे. दबाव वाढत चाललाय बॅटिंग करताना गावदेवी शिवशंभो आदे. सामना चुरशीचा आहे. सामना मुलेखंड विरुद्ध दोनात करताना ज्या जीवितनं 23 ठोकलं आज विकेट सुद्धा घेतले म्हणजे 2 षटकं जीवितची पाहिली. जीवित मात्रेला आपण पाहिलं बॅटिंग लाईनअप मध्ये 23 खेळला. $37 ऑन बोर्ड. 7 गडी बाद. ऑन साइडला ड्राइव्ह करतो डीप कडे फिल्डर रेडी. 1 धाव पूर्ण केली. नकार दिलाय शुभमने. आता इक्वेशन एनालिसिस नवीन फलंदाज झालाय आकाश शेळके. आकाश कडून अपेक्षा संघाला 7 मध्ये 22. एक मोठा फटका आला तर आधी कमबॅक करेल. मात्र जर सिंगल डबल राहिले तर दबाव वाढेल. तो आम्ही पाहतोय आधी संघावर. मात्र हा विश्वास असेल. 7 मध्ये 22. 7 चेंडू 22 धावा. 60चं टार्गेट. 60चं टार्गेट आहे आकाश शेळके आणि शुभम शेळके. फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. 8 गडी बाद 38 वर. 8 गडी बाद झालेत. आता इक्वेशन 6 मध्ये करायचे आहेत 22. का केडी तो खेळ दाखवणार का पुन्हा एकदा. आपण पाहिलं किंचोल ट्रॉफी मध्ये 6 22 6 24 त्याने चेस केल्या होत्या आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण केलं होतं. आणि आता त्याची पुनरावृत्ती पूर्ण होणार का. स्वर्गीय जितेंद्र पांडे स्मृती चषक 6 मध्ये करायचे 22. चला नेक्स्ट मॅच होईल किरवली आणि कुंडेवाल. दोन्ही संघ रेडी राहा. मॅनेजमेंटला आज एक संघ क्वालिफाय करायचे तर यस 4 मिनिटं राहिलीत. मुलेकड संघ 4 मिनिटं राहिलेत. थोडा स्पीडअप करा. टीम मीटिंगची परवानगी नाही. थोडा वेग वाढवा. क्रमांक 10 वर आलाय मानव शेळके. मानवचं षटक पाहिलं 23 धावा मानवच्या षटकामध्ये गेल्या होत्या. आता 6 मध्ये करायचे 22. ओव्हर नंबर 4. तुषार स्पोर्ट्स मुलेकड संघाकडून आणि गोलंदाज झालाय विपुल मात्रे. समोर उभा आहे शुभम शेळके. एक ब्लास्टर डेंजर बॅट्समन शुभम शेळके. केडी ला आपण पाहतोय 6 मध्ये 22. पहिला चेंडू फ्लाय थेट आणि ही विकेट महत्वाची होती आणि आता निराशा. 9 गडी बाद 38 वर. आता 5 चेंडू आणि 22 धावेची गरज. 5-22. सामना कठीण झालाय.
आता इक्वेशन ॲनालिसिस पाहूया. एकूण गडी बाद झालेत. ऑन साइडला ड्राईव्ह आणि यस ऑल आउट. ऑल आउट झालाय. बॅटिंग करत असताना संघ जरूर पाहूया. कावदेवी शिवशंभो आदही थोडासा निराश स्थितीमध्ये आपण त्यांना जरूर पाहिलं आणि हा सामना जिंकलाय तो तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या संघानं. तर मॅन ऑफ द मॅच जीवित मात्र ठरलाय. हाडलं का दही दिवस रात्र सुद्धा चांगली चाललेली नाहीये. बॅडपॅच कालही रात्री हातातला सामना गमावला अदय संघानं. तेवीस धावा आणि 4 विकेट जीवित मात्र ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये